करुणा सुप्रभावाच चांचरते प्रवस्तुनाः स्वस्ति स्वया विनाशाख्या पुण्यकल्याणवृत्तिरा। मित्रांनो, आज आहे 11 एप्रिल 2026। मागच्या बऱ्याच दिवसांपासून श्री हनुमानाच्या मंदिराचं काम चालू होतं, तर आज मंदिराचं पूर्ण काम कंप्लीट करून झालेलं आहे। तर त्यासाठी जे अगोदरचं शिखर आहे ते पूर्ण आपण काढून घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी नवीन शिखराची अशा पद्धतीने उभारणी करण्यात आलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, पूर्ण मजबूत आता काम केलेलं आहे आणि पूर्ण विटाचं काम करून झालेलं आहे। त्यामध्ये आता वरती मूर्त्या वगैरे बसवल्या जाणार आहेत। तर अशा पद्धतीने हे विटाचं काम करून झाल्यानंतर त्याला प्लास्टर वगैरे करून पुढचं काम त्याच्यामध्ये मूर्त्या वगैरे बसवण्याचं करणार आहे। काम कंप्लीट झाल्यानंतर बघा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मूर्त्या वगैरे बसवल्या आहेत आणि त्याला गोल्डन कलर आपण दिलेला आहे। आणि त्याचबरोबर या साईडला जे जाळ्या दिसत आहेत, त्या मेटलच्या जाळ्या अगोदर नव्हत्या, तर त्या पण बसवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर मंदिरासमोर जे छत आहे त्या छतावरती भिंतीचं कंपाऊंड नव्हतं, तर ते भिंतीचं कंपाऊंड पण बांधून घेतलेलं आहे। आणि बांधकामाचं पूर्ण काम करून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीनं पूर्ण मंदिराला कलर देण्यात आलेला आहे। आणि मंदिराचं जे शिखर आहे त्यावरती बघा अशा पद्धतीनं लाइटिंग सोडण्यात आलेली आहे, त्यामुळं खूप अट्रॅक्टिव्ह वाटतंय पहिल्यापेक्षा मंदिर। आता शिखराचं वगैरे पूर्ण बांधकाम करून झाल्यानंतर मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे, तर त्याची इथं सध्या पूजा चालू आहे। तर बघू शकता तुम्ही मंदिर कसं दिसतंय। करुणा सुप्रभावाच चांचरते प्रवस्तुनाः स्वस्ति स्वया विनाशाख्या पुण्यकल्याणवृत्तिरा। विनायक धर्मस राजाचा जगदानंदकारिका हरिप्रियाच माघवी। आज मंदिरामध्ये कलश पूजनाचा कार्यक्रम चालू आहे। तर हे झाल्यानंतर 4 वाजता गावामध्ये कलशाची प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे। तर या कलश पूजनासाठी गावामधून 11 जोड्या निवडल्या आहेत, तर त्या 11 जणांना या कलशाची पूजा करायची आहे। त्यानंतर होम वगैरे होऊन 4 वाजता गावामध्ये कलश प्रदक्षिणा होणार आहे। मंदिरावरती जो कलश बसवणार आहोत, तर हा कलश आणलेला आहे, तर याचीच पूजा वगैरे चालू आहे सध्या आणि नंतर प्रदक्षिणा होणार आहे। आणि ही श्री हनुमानाची मूर्ती आहे आपल्या मंदिरातली, आणि त्याच्या बाजूला महादेवाची पिंड आहे। भूतानि राक्षसावापि यत्र पीठं तेकेचन यस्मदे पुण्ड्रेकाक्षर सहाय्यभिर्नरसुजी घटाननायै नमः मंत्रमालिन्यै नमः स्थूलकेश्वरी नमः चन्दनदीपकले श्रीभूषण